हाय, आय एम पल्लवी अँड वेलकम टू पल्लवीज डिलिशियस ट्रीट्स. सो आजचा व्हिडिओ आहे टिप्स ऑर थिंग्स यू रिक्वायर टू कीप इन माइंड फॉर स्टार्टिंग युअर ओन केक मेकिंग वर्कशॉप्स. सो व्हिडिओमध्ये जायच्या आधी मी पल्लवी आणि आय एम अ होम बेकर आणि त्याचबरोबर मी केक वर्कशॉपसुद्धा कंडक्ट करते. आय एम इन टू एगलेस बेकिंग. सो जर तुम्हाला केक वर्कशॉप्स मध्ये एनरोल करायचं असेल तर माझ्या कम्युनिटीची मी लिंक खाली देईन, व्हॉट्सॲप कम्युनिटीची. तर कम्युनिटीला प्लीज तुम्ही जॉईन करू शकता. तिथे मी बरेच काही टिप्स शेअर करते, माझ्या अपकमिंग वर्कशॉप्सबद्दलची माहिती देते किंवा काही जो फ्री कॉन्टेंट तुम्हाला युजफुल असेल अशा पद्धतीचं तिथे मी शेअरिंग करत असते. तर ह्याचा लाभ नक्की घ्या. आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या बेकर फ्रेंडबरोबर नक्की शेअर करा. लेट्स स्टार्ट. केक वर्कशॉप्स कंडक्ट करायचं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा काही बेसिक गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. तर सगळ्यात प्रथम म्हणजे आपण जेव्हा प्लॅन करतो वर्कशॉप तेव्हा एक डेट फिक्स करा पहिले आणि एक 8-10 दिवसांपासून किंवा 15 दिवसांपासून त्या वर्कशॉपबद्दल तुम्ही सांगायला सुरुवात करा तुमच्या सोशल मीडिया हँडल्सवरती, तुमच्या व्हॉट्सॲपवरती, सोसायटीमध्ये, आजूबाजूला, फ्रेंड सर्कलमध्ये, सो दॅट तुम्हाला एनरोलमेंट्स तिकडनं मिळत राहतील. ऑडियन्स तुम्हाला गोळा करणं सोपं जाईल. त्याचबरोबर जे रॉ मटेरियल तुम्हाला लागणार आहे केक बनवण्यासाठी त्याची एक यादी करा आणि इन ॲडव्हान्स त्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरी आणून ठेवा. म्हणजे ऐन वेळेस पळापळ करायला लागणार नाही. सगळ्या गोष्टी इन हँड रेडी असतील आणि तुम्हाला फक्त वर्कशॉप घ्यायचा एवढंच असेल. कुठला वर्कशॉप घ्यायचा आहे हे सॉर्टिंग करा आणि त्याप्रमाणे ऑफकोर्स इन्ग्रेडियंट्सची लिस्ट करा आणि बी स्पेसिफिक की कुठले कुठले तुम्ही ह्याच्यामध्ये कॉन्टेंट घेणार आहात. उदाहरणार्थ जर तुम्ही डिझायनर केक्स वर्कशॉप प्लॅन करताय तर कुठले कुठले डिझाईन्स तुम्ही त्यात दाखवणार आहात. मार्बल इफेक्ट आहे, शिमर इफेक्ट आहे, फोटो फ्रेम आहे, ग्लेज इफेक्ट आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का नाही, डेकोरेटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्याचाही विचार करा. केक बेस लागतील, बॉक्स लागतील काही वेळेला. जे येतील स्टुडंट्स तुमच्याकडे एनरोलमेंटसाठी त्यांना आपण केक्स परत देतो वर्कशॉपमध्ये. म्हणजे माझे जे वर्कशॉप असतात त्याप्रमाणे मी तुम्हाला ही सगळी माहिती देते आहे. सो तुम्हाला एक आयडियासुद्धा येईल की माझे वर्कशॉप्स कसे कंडक्ट होतात. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर शक्यतो ॲडव्हान्स बुकिंग ठेवा. अगदी ऐन वेळेस कोणी आलं तर लास्ट मिनिट एंट्री शक्यतो अवॉइड करा. कारण तुम्ही ऑक्युपाय करू शकत असाल तर ठीक आहे. अदरवाईज जर लास्ट मिनिट एंट्री कोणी आली आणि तुम्ही जर सर्टिफिकेट वगैरे पण देणार आहात तर मेक शुअर तुम्ही त्याचं नाव सर्टिफिकेटवरती लिहून तयार ठेवा. म्हणजे अगोदरच मी सगळे सर्टिफिकेट्स लिहून तयार ठेवते. म्हणजे त्या दिवशी काही मला मागे डोक्याला भुंगा नसतो की अरे मला सर्टिफिकेट्स लिहायची आहेत किंवा इतकी लोकं आली आहेत हे. सो रजिस्ट्रेशन प्रोसेस माझं आदल्या दिवशीपर्यंत मी स्टॉप करते. सो तसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसं करू शकता. डिपेंड्स ऑन यू. प्लस OTG तुम्ही फॅमिलियर असलंच पाहिजे तुमच्या OTG बरोबर. ऑल्टरनेटिव्ह मेथड तुम्हाला सांगता आली पाहिजे जेव्हा तुम्ही वर्कशॉप कंडक्ट करताय तेव्हा आणि ते दाखवता आलं पाहिजे सगळ्या गोष्टी. सो व्हिपिंग क्रीम किती लागणार आहे त्याप्रमाणे ते अगोदरच बीट करून ठेवा. जेणेकरून वर्कशॉपमध्ये खूप वेळा आपला रिकामा वेळ जाणार नाही. म्हणजे क्रीम बीट करण्यात तुम्ही सांगा क्रीम बीट करायचं. ती प्रोसेस थोड्या क्रीमवरती दाखवा पण फॉर यू टू मेक केक्स क्रीम बीट केलेलं तुमच्याकडे रेडी असू दे. म्हणजे प्रोसेस चालू होते. आता डिझायनर केकचं वर्कशॉप जेव्हा कंडक्ट करतो तेव्हा ते डिझाईन्स केकवर दाखवायचे असतात. सो त्यासाठी केक स्पॉन्जेस अगोदर तयार करायला लागतात. सो आदल्या दिवशी केक स्पॉन्जेस कुठले करायचे आहेत आणि किती प्रमाणात करायचे आहेत ते तुम्ही ठरवणं खूप गरजेचं असतं आणि आदल्या दिवशी ते स्पॉन्जेस तुम्हाला प्रिपेअर करून ठेवावे लागतात. सो त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन कराव्याच लागतात बिफोर कंडक्टिंग अ वर्कशॉप.
त्याचबरोबर प्रॅक्टिकलमध्ये मी माझ्या वर्कशॉपमध्ये काय घेते तर राईट फ्रॉम बेसिक्स, अगदी इन्ग्रेडियंट्सचं मेजरमेंट कसं घ्यायचं तिथपासून ते डेकोरेटिंग अ केक, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात, छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स बरोबर. सो तुम्ही सुद्धा वर्कशॉप जेव्हा घेता तेव्हा तुमचं सगळं नॉलेज तुम्ही शेअर करा. हातचं राखून काही ठेवू नका, कारण जितकं तुम्ही शेअर करता तितकं तुम्ही सुद्धा शिकता आणि तितकं तुमचं नॉलेज वाढतं ऑफकोर्स. सो ह्याप्रमाणे काय होईल, तुमच्याबद्दलचा ट्रस्ट आणि तुमची क्रेडिबिलिटी वाढण्यासाठी मदत होईल आणि अ, तुम्हाला ऑफकोर्स कस्टमर टेस्टिमोनियल खूप छान मिळतील. तुमचं जे इंटेन्शन आहे की अ, तुमच्या बेकिंग वर्कशॉप्समधनं तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे, फक्तच पैसा हा एक भाग नसतो. म्हणजे माझ्यासाठी माझं विजन आणि माझं मिशन असं आहे की मी ज्यांना ज्यांना केक करायला शिकवेन त्यांनी उद्या त्यांच्या पायावर ह्या केकच्या माध्यमातून एक मल्टिपल सेकंड सोर्स ऑफ इन्कम त्यांना सुरू करता आला पाहिजे. हे माझं विजन आहे की त्यांनी फायनान्शियली इंडिपेंडंट ह्या केकच्या बिझनेसमधून व्हायला पाहिजे. हळूहळू ते स्किल अडॉप्ट करून, ते स्किल वाढवून त्यांनी त्यांचे स्वतःचा होम बेकिंगचा बिझनेस सुरू केला पाहिजे. ह्या सगळ्या लेवल्सवर मी ऑफकोर्स त्यांचा हँडहोल्ड करणार आहे आणि मी करते. आणि ज्यांना ज्यांना सपोर्ट हवा असेल त्यांनी निश्चित माझ्याकडे यावं आणि मला काहीही हरकत नाही आहे त्यांना गाईड करायला. सो त्याबद्दल मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वळूया पुन्हा ह्याच्याकडे की लागणाऱ्या इन्ग्रेडियंट्स झालं, त्याचबरोबर डेकोरेशनसाठी जे लागणार आहे त्याच्यामध्ये येतील तुमचे कलर्स, पाइपिंग बॅग्स, नोझल्स. तो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये प्रिपेअर करणं गरजेचं आहे. घरात असतील तर त्या नीट काढून रचून ठेवायला पाहिजेत, ऐन वेळेस पळापळ नको व्हायला. क्रश तुम्ही कुठले वापरणार असाल, फ्लेवर्स ते तुमचे रेडी पाहिजेत. समजा तुम्ही गनाश दाखवणार असाल तर तुमच्याकडे फ्रेश क्रीम हवं, तुमच्याकडे चॉकलेट हवं आहे, कंपाऊंड हवं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन हँड प्रिपेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमच्याकडे एक प्लॅन रेडी पाहिजे की मी असं 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 वर्कआउट करणार आहे. आधी मी स्पॉन्ज करणार, मग मी त्यांना हँड्स ऑन प्रॅक्टिस देणार आहे फॉर कटिंग, लेअरिंग, क्रम्बल कोटिंग द केक आणि मग फिनिशिंग कसं करतात ते. त्याच्यानंतर मी डिझाईन दाखवणार आणि मग इज युअर Q&A राऊंड. सो हा एक ढोबळ एक माइंड लँड रोड मॅप झाला. तुम्ही तुमचा रोड मॅप ऑफकोर्स तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही करू शकता, पण एक असा एक हवा त्याच्यामध्ये एक तुम्हाला ब्रेक घ्यायचा असणार आहे, स्नॅक्स किंवा स्मॉल टी ब्रेक. सो त्याच्यानंतर तुम्ही पार्टिसिपंट्सना काय देणार हे तुम्ही कुठेतरी सगळं नोटिफाय करून ठेवायला हवं आहे स्वतःसाठी. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या प्लॅन कराव्या लागतात, ऐन वेळेस त्या नाही होत. सो येस, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जेणेकरून तुम्हाला जर केक वर्कशॉप करायचा असेल तर त्यामागे मेहनत आहे, त्यामागे डेडिकेशन आहे, त्यामागे प्लॅनिंग आहे आणि ऑफकोर्स हे सगळं वर्कआउट झाल्यानंतर त्यामागे तुमचं एक्सपिरियन्स आहे, तुमचा स्किल आहे आणि यू विल डेफिनेटली हॅव अ वंडरफुल अँड अ सक्सेसफुल वर्कशॉप. ह्याच्याबद्दल काहीच शंका बाळगू नका मनात. मगाशी जे मी सांगितलं होतं, तुम्हाला जर बेकिंगनी तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल ॲज अ होम बेकर, तर तुम्ही माझ्याशी 1-on-1 कन्सल्टेशन कॉल माझा आहे. तुम्ही तो अप्लाय करू शकता. मला फक्त व्हॉट्सॲप करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर मेन्शन केलेला आहे. सो मला व्हॉट्सॲप करा त्या नंबरला आणि आपण 1-on-1 कॉल अरेंज करू शकतो. तुम्ही बेकिंगच्या कुठल्या स्टेजमध्ये आहात आणि तुम्हाला काय डिफिकल्टी येते तुमचा होम बेकिंग बिझनेस सुरू करण्यासाठी, त्याबद्दलची क्लॅरिटी आपल्या क्लॅरिटी कॉलमध्ये असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करून कळवा की तुम्हाला कुठली टिप जास्त युजफुल वाटली. आणि ऑफकोर्स ऑल द बेस्ट फॉर युअर केक वर्कशॉप्स. आणि असेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करत राहा. आणि कम्युनिटी ग्रुपला जॉईन करायचं असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल.